मंडळी, प्रत्येकच आईवडिलांचं स्वप्न असते की आपल्या मुलाचं आयुष्य जे आहे हे सुखासमाधानामध्ये जावं, गुण्यागोविंदानं जावं, त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी सदैव राहावं. पण काही वडील असे असतात ते फक्त आपल्या स्वतःसाठी जगत असतात, एवढे स्वार्थी असतात की त्यांना फक्त आपलं सुख हवं असते, त्याच्या व्यतिरिक्त त्याला त्याच्या पोटच्या मुलांची सुद्धा किंमत नसते. आणि हे शारीरिक सुख आणि हे काम वासना अशा प्रकारची असते की या काम वासनेसमोर मग पोटची मुलंही त्यांच्यासमोर कचरा वाटायला लागतात. आजची घटना एका अशाच स्वार्थी पित्याची आहे, ज्या स्वार्थी पित्याने आपल्या मुलाचं लग्न करून थाटामाटाने घरी एक सुंदर आणि देखणी सून आणली आणि त्या सुनेवरच या पित्याची नियत खराब झाली आणि त्यानंतर त्याच सुनेला आपल्या वासनेच्या जाळ्यात ओढलं आणि त्याच सुनेसोबत सासरा अनैतिक संबंधामध्ये पडला, शारीरिक संबंधामध्ये पडला आणि एवढं काही डोळ्यावर त्याच्या या वासनेची धुंदी चढली की त्याला मग हे नातंही कळत नव्हतं की आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये आपण ढवळाढवळ करत आहोत, आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये हसत्या खेळत्या आयुष्यामध्ये आपण आग लावत आहोत. आणि या अनैतिक संबंधामध्ये नंतर वादविवाद वाढले आणि एवढे काही वादविवाद हे विकोपाला गेले की ज्यामध्ये 2 हत्याकांड घडले. काय आहे ही संपूर्ण घटना हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, घटना आहे उत्तर प्रदेश राज्याचा एक जिल्हा आहे बुलंदशहर आणि बुलंदशहरचंच एक पोलीस स्टेशन आहे खुर्जी आणि खुर्जी पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे कलंदरगडी. आणि या कलंदरगडी गावामध्ये एक कुटुंब राहत होतं, ज्या मध्ये जो मुख्य व्यक्ती होता, जो कुटुंब प्रमुख होता, ज्याचं नाव रियाजुद्दीन, हा वयाने 55 वर्षाचा. याचं काम होतं प्रॉपर्टी डीलिंगचं, कोणाचेही प्लॉट खरेदी विक्री करून देणं, अशा प्रकारे हा एका प्रकारे एजंट होता आणि ह्यामुळं याची चांगली कमाई होती, घरामध्ये पैसा अडका अशा प्रकारचं हे संपन्न कुटुंब होतं. 2-3 मजली घरही होतं, बंगला होता आणि घरामध्ये 2 मुलं, मोठा मुलगा मोबिन आणि लहान मुलगा रिहान जो होता हा दिल्लीला काहीतरी शिक्षण घेण्यासाठी तिथं राहत होता. घरामध्ये एक 16 वर्षाची मुलगीही होती आणि मोठा मुलगा मोबिन हा गावामध्ये जे एक मेडिकल स्टोअर चालवत असायचा आणि सोबतच खेड्यापाड्यातील जे काही पेशंट असायचे, जे काही रुग्ण असायचे यांना तो तपासत असायचा आणि आपल्याच मेडिकलची औषधी गोळ्यासुद्धा तो देत असायचा. ह्यामध्येच तो छोटी मोठी कमाईसुद्धा करत असायचा. अशा प्रकारचं यांचं हे हस्तखेळतं कुटुंब होतं. ह्यामध्येच मोबिनचं आता लग्नाचं वय झालेलं होतं. त्यासाठी त्याच्या वडिलांनी रियाजुद्दीनने मागील वर्षी एक मुलगी शोधून काढली. त्या मुलीचं नाव होतं सना. ही मुलगी दिसायला सुंदर होती, देखणी होती. मोबिनलाही ती मुलगी पसंत पडली आणि सनालाही मोबिन पसंत पडला. त्यानंतर 14 फेब्रुवारी 2025 या दिवशी मोबिन आणि सनाचं धूमधडाक्यात आनंदात लग्न पार पडलं. लग्न झाल्याच्यानंतर सना आपल्या सासरी नांदायला आली आणि मोबिनसोबत ती गुण्यागोविंदानं हसत खेळत संसार करत होती. पण जसे काही दिवस आता पुढे जात होते, ह्यामध्ये जाता जी पत्नी सना होती, पण त्या सनाला असे काही छंद होते की ती महागडे कपडे घेणं, महागडे काही दागदागिने खरेदी करणं, महागडे सौंदर्य प्रसाधने घेणं, अशा प्रकारचं काही मेकअपचं सामान वगैरे अशा काही या मागण्या ती आपल्या नवऱ्याकडं करत होती. नवरा कधी तिला जमेल त्या वस्तू तिला आणून देत असायचा किंवा मग ज्यावेळेस त्याची आवाक्याच्या बाहेरची मागणी असायची त्यावेळेस तो मात्र तिला नकार देत असायचा की एवढे माझ्याकडं पैसे नाहीत. ह्यासाठीच मग आता कधी कधी छोटे मोठे या पतीपत्नीमध्ये खटके उडत होते. 24 मे 2026च्या दिवशी जो हा मोबिन होता हा घरामध्येच होता. घरामध्ये यांच्या काही कारणावरून असे काही वादविवाद सुरू झाले आणि या वादविवादामध्ये हे वादविवाद एवढे काही विकोपाला गेले की मोबिनने त्याच्या वडिलाकडे एक लायसन्स रिव्हॉल्वर होती आणि ते रिव्हॉल्वर घेतली आणि त्या रिव्हॉल्वरने आपल्या जन्मदात्या पित्याच्या डोक्यावर ती रिव्हॉल्वर ताणली आणि त्यानंतर त्याने आपल्याच पित्यावर गोळी झाडली आणि दुसऱ्यांदा त्याच पिस्तुलातून त्यानं आपल्या पत्नीवर गोळी झाडली. वडिलाचा जागीच मृत्यू झाला आणि त्यानंतर जे कुटुंबातील लोक होते, शेजारपाजारचे काही लोक तिथं आले आणि त्यानंतर जी पत्नी होती सना, हिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं कारण तिच्यामध्ये अजून जीव प्राण शिल्लक होते. तिला उपचारासाठी दवाखान्यात नेलं पण तिचेही उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता दोघांचाही मृत्यू झाला आणि हे मोबिननं आपल्या पत्नीला आणि पित्याला अशा प्रकारे संपवलं आणि तो कुठं पळून न जाता याची माहिती त्यानं पोलिसांना दिली की मी माझ्या पित्यालाही अशा प्रकारे गोळी झाडून संपवलं आहे, तर माझ्या पत्नीलाही मी संपवलेलं आहे. अशा प्रकारे जेव्हा पोलिसांना याने स्वतः सूचना दिली, पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली, मृतदेहाचा पंचनामा केला. जो हा याचा वडील होता रियाजुद्दीन, यालाही
याच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आला। तर जी सना होती तिच्यावरही अंत्यसंस्कार करण्यात आला। तिच्याही माहेरची मंडळी त्यांच्या घरी हजर झाली। पण जो ह्या रियाजुद्दीनचा जो लहान मुलगा होता रिहान, हा शिक्षणासाठी दिल्लीला गेलेला होता, पण तो काही आपल्या पित्याच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झाला नाही। तो काही घरी आपल्या पित्याचं अंतिम दर्शन करण्यासाठी आलाच नाही। पोलिसांनी आता जो आरोपी होता मोबिन याला ताब्यात घेतलं, त्याला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि त्यानंतर मग पोलिसांनी विचारपूस केली। आणि ज्यावेळेस पोलीस घटनास्थळी आलेले होते त्यावेळेस ते नातेवाईकांनाही विचारपूस केली। त्यावेळेस जे सनाचे आईवडील होते हे सांगत होते की पती पत्नीमध्ये नेहमी वादविवाद होत असायचे आणि आमचा जो जावई आहे मोबिन हा सतत पत्नीवर संशय घेत असायचा, तिच्या चारित्र्यावर संशय घेत असायचा आणि ते संशय दुसरं तिसरं कोणावर नसून त्याला असा संशय होता की त्याच्या पित्यासोबतच त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध आहेत आणि हे फक्त संशय होता असं सनाच्या आईवडिलांचं सांगणं होतं। त्यानंतर जेव्हा रियाजची पत्नी म्हणजे मोबिनच्या आईला ज्यावेळेस विचारपूस केली त्यावेळेस त्याच्या पत्नीनं स्पष्टपणे सांगितलं की माझा जो नवरा आहे माझ्या सुनेसोबत अनैतिक संबंधामध्ये होता आणि त्या दोघांनाही ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये आम्ही सर्व कुटुंबियांनी एकत्र नको त्या अवस्थेत पाहिलेलं होतं आणि त्यानंतर चांगलेच काही घरामध्ये वादविवाद झाले आणि हे वादविवाद नंतर जो मोबिन होता याने लगेच आपल्या पत्नीला माहेरी पाठवलं। जशी सना आता माहेरी गेलेली होती, माहेरच्याही त्या मंडळीला तिच्या आईवडिलांनाही चिंता वाटत होती की जे गेल्या वर्षीच या मुलीचं आपण लग्न करून दिलेलं आहे, लग्नामध्ये बरेच काही भेटवस्तू दिलेल्या आहेत, हुंडा म्हणून काही वस्तू दिलेल्या आहेत, सोनं नाणं दिलेलं आहे आणि अशा प्रकारे जेव्हा आता मुलीचं लग्न झालेलं आहे आणि आता जावाई परत आपल्या मुलीला घरी पाठवत आहे ह्यासाठी त्यांची चिंता वाटत होती। त्यांनीही विचारपूस केली। अशाच प्रकारे मोबिनने सांगितले की माझ्या पित्यासोबतच माझ्या पत्नीचे अनैतिक संबंध आहेत, त्यासाठी मला तिला सोबत ठेवायचं नाही। आणि एवढं सांगितल्याच्यानंतर मग जेव्हा सनाशी त्यांच्या आईवडिलांनी विचारपूस केली त्यावेळेस सनानेही सांगितले की तो संशयच घेतो। आता जे काही झालेलं होतं संशय होता किंवा खरं होतं हे आता त्याच्या माहेरच्या लोकांना पाहायचं नव्हतं। त्यासाठी त्यांनी जावयालाच विनवणी केली की एकदाच जे झालं ते झालं, संशय असो किंवा खरं असो, जे काही आमच्या मुलीकडून चूक झालेली आहे ती चूक आम्ही आता पुन्हा सुधारू। माझ्या मुलीची एकदा चूक झालेली आहे, एकदाची चूक पदरात घ्या आणि ह्याच्यापुढं जी आमची मुलगी सना आहे अशा प्रकारचं कृत्य करणार नाही। आणि तिकडं जो मोबिनचा वडील होता तोही आपल्या मुलाला म्हणत होता की तू संशय घेतोस, संशय असो किंवा खरं असो, तू एकदाचं सूनबाईला घरी घेऊन ये, ह्याच्यापुढं असं काही घडणार नाही। आणि अशा प्रकारे जेव्हा सर्वजण मिळून हे वादविवाद जे होते याच्यावर काही वार्तालाप झाला आणि त्यानंतर मोबिनलाही वाटलं की घरातलीच गोष्ट आहे, आपला पिताच आहे, पित्याला आता पश्चाताप झालेला असेल आणि माझ्या पत्नीलाही पश्चाताप झालेला असेल, याच्यानंतर ते दोघे अनैतिक संबंध ठेवणार नाहीत। ह्या कारणामुळे तो आपल्या पत्नीला परत एकदा आपल्या घरी घेऊन आलेला होता। पण जसे की आता घरामध्ये असतानाच पत्नीवर तर मोबिन लक्ष ठेवूनच होता। पत्नीच्या मोबाईलचं त्यानं OTP घेतलेला होता, पत्नीच्या मोबाईलला आपल्या लॅपटॉपशी त्यानं कनेक्ट केलेलं होतं, त्याच्याबद्दल सनाला माहिती नव्हती आणि सना आपल्या सासऱ्याला काय बोलते, त्याला काय चॅटिंग करते, त्याच्यासोबत किती वेळा ती दिवसातून बोलते, हे सर्व काही जो मोबिन होता हा मेडिकलमध्ये बसल्या बसल्या लॅपटॉपवर बघत असायचा की त्याची पत्नी दिवसातून आपल्या सासऱ्याला किती वेळ बोलत असते आणि सासरासुद्धा आपल्या सूनबाईला किती दिवसातून वेळा बोलत असतो, या दोघांमध्ये काय चॅटिंग चालत असते हे सुद्धा पाहिलेलं होतं। सासरा आणि सुनेमध्ये असं एवढं वेळ बोलण्याचं काही कारणही नसते, पण यांच्या दोघांमध्ये बरेचसे काही वेळा फोन कॉलही होत होते, तर व्हॉट्सअपवर चॅटिंगही होत होती। अशा प्रकारे जो सर्व काही प्रकार होता हा मोबिन आपल्या लॅपटॉपवर पाहत होता आणि याच्याबद्दल सनाला माहीतसुद्धा नव्हतं। आणि घरामध्ये ज्या वेळेस सासरा असायचा, सून असायची, तेव्हा सासूसुद्धा असायची, मोबिनची आईसुद्धा असायची आणि मोबिनची आई खूपच बारकाईने आपल्या सुनेवर लक्ष देऊन असायची, आपल्या नवऱ्यावर लक्ष देऊन असायची। ह्यामध्ये जशी रियाजुद्दीनला सवलत मिळत असायची, सवड मिळायची, त्यावेळेस तो आपल्या सुनबाईला आपल्या खोलीमध्ये बोलवून घेत असायचा आणि त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध चालत असायचे। अशी जेव्हा दोघांमध्ये शारीरिक संबंध चालायचे त्यावेळेस जी आई होती ही सुद्धा आपल्या मुलाला सांगायची की बाबा रे, जे तुझा वडील आहे तुझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंधामध्ये आहे आणि यांना आपल्याला काहीतरी बसून एकदा समजावावे लागेल। अशा प्रकारे आईनं अगोदरही सूचना केलेली होती आणि त्यानंतर जेव्हा वादविवाद झाले, पुन्हा वाद मिटले, त्यानंतरसुद्धा मात्र जो वडील होता हा काही मात्र आपल्या सवयीला तो काही विसरत नव्हता आणि जी पत्नी होती सना ही सुद्धा आपल्या सासऱ्याला विसरत नव्हती। हे संपूर्ण जे अनैतिक संबंध चालू होण्याचं कारण
ज्या वेळेस पत्नी सना आपल्या नवऱ्याला काही महागडे दागदागिने मागत असायची तेव्हा तिचा नवरा ह्या तिच्या इच्छा पूर्ण करू शकत नसायचा आणि सुनबाईला कळत होतं की सासऱ्याकडं खूप पैसा आहे आणि तो माझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करू शकतो. सासराही पाहायचा की सून काही मागणी करत आहे पण मुलगा तिला घेऊन देत नाही, त्यासाठी त्याच्याकडे जे पैसा होता, घरातील जो व्यवहार होता, ह्यासाठी तो आपल्या सुनबाईला महागडे दागदागिने घेऊन द्यायचा, महागडे कपडे घेऊन द्यायचा, तिला लागेल तो खर्च करत असायचा. ह्यामध्येच त्याला सुनेवर त्याची नियत खराब झालेली होती आणि ह्या कारणामुळे तिचा गैरफायदा घ्यायचा होता. ह्याच कारणामुळं तो आपल्या सुनबाईवर खर्च करत असायचा आणि सुनबाई मात्र आता सासऱ्यावर खूप खुश होती. ह्यासाठी सुनबाई सासऱ्याला विसरू शकत नव्हती आणि सासऱ्याला एका प्रकारे तरुण सून उपभोगायला मिळत होती. त्यासाठी तो सासरासुद्धा आपल्या सुनबाईला सोडायला तयार नव्हता. इकडं सर्वांना ते उघड सांगत होते की आमच्या दोघांचे असे काही अनैतिक संबंध नाहीत, पण जो मुलगा होता हा लॅपटॉपवर सर्व काही यांच्या घरामध्ये नसताना दोघांमध्ये फोनवर बोलणं होत असायचं, जे चॅटिंग होत असायची हे मुलगा बघत असायचा आणि ज्या वेळेस सासरा आणि सून घरामध्ये असायची त्यावेळेस ही त्याची सासू बघत असायची, मोबीनची आई बघत असायची. आणि जेव्हा या सर्वांनी, जसं की रेहान लहाना भाऊ होता आणि घरामध्ये 16 वर्षाची एक बहीण होती, एवढं काही असतानासुद्धा सासऱ्याच्या डोळ्यावर एवढी काही वासनेची धुंदी चढलेली होती की त्याला सुनेशिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं. ते सुनबाईसोबत अनैतिक संबंधामध्ये अशाच प्रकारे ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा सासरा आणि सून नको त्या अवस्थेत होते आणि त्याच वेळेस या सर्व कुटुंबियांनी त्या दोघांनाही त्या अवस्थेमध्ये पकडलं होतं. आणि एवढे काही वादविवाद होत असतानासुद्धा सासरा आणि सून मात्र आपली काही सवय मोडत नव्हते. ते अशाच प्रकारे त्यांचे हे संबंध जे होते हे पुढेही सुरळीत चालूच होते. आणि ह्यामध्येच मग 10 मे 2026च्या दिवशी सनाने एका मुलाला जन्म दिला. तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं आणि तिनं जेव्हा मुलाला जन्म दिला आणि 16 तारखेला तिचा डिस्चार्ज झाला आणि ती परत घरी आली, त्यावेळेस मात्र जो हा मोबीन होता हा त्या मुलाला पाहताच त्याची तळपायाची आग मस्तकात जायची. ह्याला वाटायचं की मी तर कामधंद्यामध्ये व्यस्त असतो पण घरामध्ये माझा वडीलच माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध स्थापित करतो आणि मागील 1 वर्षापासून माझ्या वडिलांचेच या माझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत, शारीरिक संबंध आहेत. तर जो हा मुलगा झालेला आहे याला माझं नाव द्यायचं नाही, हा माझा मुलगा नाही, अशा प्रकारे मोबीन आता घरामध्ये वाद करत होता. एवढे वाद काही अजून विकोपाला गेले की त्यामध्ये जे या महिलेचे म्हणजे सुनबाईचे जे काही माहेरची मंडळी होती हे परत एकदा यांची एकत्र 16 मेच्या दिवशी एकत्र जमा झाले. सर्वांनी येऊन समजूत काढली की जे काही यांचे संबंध आहेत असं तुला संशय आहे, या दोघांमध्ये अशा प्रकारचे काहीही संबंध नाहीत. पण इकडं या सर्वांनी डोळ्यानं पाहिलेलं होतं, मोबीननेही डोळ्याने पाहिलेलं होतं, त्याच्या भावानेही पाहिलेलं होतं. त्याच कारणाने अंत्यविधीला त्याचा भाऊ रिहानसुद्धा आला नव्हता आणि घरामध्ये जी मुलगी होती 16 वर्षाची त्या मुलीनेसुद्धा हा संपूर्ण प्रकार पाहिलेला होता. एका बंद खोलीमध्ये सून आणि सासऱ्यामध्ये काय सुरू होतं ते सर्वांनी पाहिलेलं होतं. त्यासाठी जो हा मोबीन होता आपल्या मुलाला स्वीकार करण्याची त्याची इच्छा होत नव्हती. त्याला वाटत होतं की जे मूल आहे हे माझ्या वडिलांचं आहे आणि हे मूल माझं नाही. अशा प्रकारे मग घरामध्ये आणखी वादविवाद सुरू झाले आणि सनाचे आईवडील कसेबसे समजावून परत निघून गेलेत. पण हे वाद होते हे घरामध्ये काही मिटत नव्हते, काही शांत होत नव्हते. शेवटी जो हा मोबीन होता याचा राग अनावर झाला. त्याला आता एवढे दिवसापासून जे अनैतिक संबंध चालत आलेलेच होते, पण शेवटी या अनैतिक संबंधाचं हे असं फळ मिळालं की आता एका मुलाचाही जन्म झाला आणि हे मूल माझं नाही तर माझ्या पित्याचं आहे. माझ्या पत्नीच्या ओटीमध्ये माझं मूल खेळायला हवं होतं पण माझ्या पित्याचं मूल खेळत आहे. हे जे सत्य होतं तो पचवू शकला नाही आणि त्याचा रागाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला होता. शेवटी त्याने 24 मे 2026च्या दिवशी घरामध्ये त्याच्या पित्याची रिव्हॉल्वर होती, जे लायसन्स रिव्हॉल्वर होती आणि तीच रिव्हॉल्वर घेतली आणि त्या रिव्हॉल्वरने आपल्या पित्याच्या मस्तकावर त्यानं ती पिस्तूल ताणली आणि लगेच गोळी झाडली. तर दुसऱ्यांदा आपल्या पत्नीवर त्यानं पिस्तूल ताणली आणि लगेच गोळी झाडली. रागाच्या भरामध्ये त्यानं पित्यालाही संपवलं तर इकडं पत्नीलाही संपवण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळापुरती जी सना होती ही जिवंत होती आणि जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, उपचार सुरू होता, त्यावेळेस तिचासुद्धा मृत्यू झाला. पोलिसांनी मोबीनला ताब्यात घेतलेला आहे. त्याची अजूनसुद्धा काही चौकशी करणं सुरू आहे. त्याच्यावर गुन्हासुद्धा नोंद केलेला आहे. वर्षभरापासून जो रियाज होता याला त्याची पत्नी म्हणायची की असं काही घरामध्ये अनैतिक संबंध चालवायचे असतील तर तुम्ही आमचं घर सोडून बाहेर निघून जा. पण आता शेवटी जो रियाज होता हा आता सुनेच्या प्रेमामध्ये, तिच्या अनैतिक संबंधामध्ये एवढा काही आंधळा झालेला होता की ते सर्व कुटुंबियांना घर सोडून जायला सांगत होता. कारण घर माझं आहे, प्रॉपर्टी माझी आहे, घर माझ्या नावानं आहे
आणि जे काही कमावलेलं आहे हे माझं आहे. जर राहायचं नसेल, हे जर तुम्हाला बघायचं नसेल, तर पत्नीला तो आपल्या स्वतःच्या म्हणायचा की तू घर सोडून निघून जा. मुलांनाही म्हणायचा की तुम्ही घर सोडून निघून जा. माझी सून याच घरात राहील आणि मी सुद्धा याच घरात राहील. अशा प्रकारे तो जो रियाज होता हा एका प्रकारे निर्लज्जपणे आपल्या सर्व कुटुंबियांच्या विरोधात गेलेला होता. ह्याच कारणाने या मुलाने त्या दोघांनाही संपवलेलं आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क रहा, सावध रहा, सुरक्षित रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.